साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। तिसऱ्या मुलीने काळी जादू केल्याचे सांगत मुंबईतील एका ज्योतिष तांत्रिकाने तरुणीची तब्बल 3,47,000ची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। आपला प्रियकर आपल्यापासून दूर जात असल्याने तरुणी टेन्शनमध्ये होती। यासाठी 32 वर्षीय तरुणीने एका तांत्रिकाची भेट घेतली। इंस्टाग्रामवर भेटलेल्या या तांत्रिकाने तक्रारदार महिलेच्या प्रियकरावर जादूटोणा केल्याचा दावा करत तिला विविध विधींसाठी 3,47,000 रुपये उकळल्याचा आरोप आहे। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला ऑक्टोबर 2024 मध्ये प्रियकराला भेटली। तिचा प्रियकर मूळचा उत्तर प्रदेशचा असून सध्याला तो ठाण्यात राहतो। तिचा प्रियकर तिच्याकडे दुर्लक्ष करत होता, फोन उचलत नव्हता। त्यामुळे प्रियकराचे दुसऱ्या तरुणीवर प्रेम जडल्याचा पीडितेला संशय आला। त्यामुळे ती टेन्शनमध्ये होती। एकदा इंस्टाग्राम पाहत असताना तिने एका तांत्रिक ज्योतिषाची पोस्ट पाहिली। साधारण जानेवारी महिन्यात हा प्रकार घडला। या पोस्टमध्ये ज्योतिषी केवळ 251 रुपये घेऊन वैयक्तिक आयुष्य, नातेसंबंध आणि करिअरबद्दल माहिती देण्याचा दावा केला। दरम्यान पीडितेने त्याच्याशी संपर्क साधला। सुरुवातीला तिने 251 रुपये भरले, सर्व माहिती दिली। यावेळी तांत्रिक ज्योतिषाने अजबच दावा केला, तुझ्या प्रियकरावर दुसऱ्या एका तरुणीने काळी जादू केली आहे। त्याचे तुझ्यावर प्रेम आहे, मात्र या जादूमुळे तो तुझ्यापासून दूर आहे। हे दूर करण्यासाठी तांत्रिक ज्योतिषाने महिलेकडून 53 व्यवहारांमधून 3,47,000ची फसवणूक केली। कालांतराने तांत्रिक ज्योतिषाने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली।